Good afternoon, everyone. Today's subject is financial accounting, and this is chapter number first amalgamation, absorption, and external reconstruction. This is problem number 6, and this is the problem related with the absorption case. Mickey Limited is absorbed by Donald Limited. सी मिकी लिमिटेड जी कंपनी आहे ही डोनाल्ड लिमिटेड कंपनीने ॲब्सॉर्ब केली आहे. Given below the balance sheet of two companies prepared after revaluation of their assets on uniform basis. सी त्यांची जी बॅलन्स शीट आहे ही आपल्याला दिलेली आहे. Authorized share capital दिलेलं आहे, then paid up share capital, then general reserve, profit and loss account, sundry creditors, etc. Then the holder of every 3 shares in Mickey Limited was to receive 5 shares in Donald Limited plus as much cash as is necessary to adjust the rights of shareholder of both the companies in accordance with the intrinsic value of shares as per respective balance sheets. So आपल्याला जे परचेस कन्सिडरेशन आहे हे इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथडने फाइंड आउट करायचं आहे. Pass the necessary journal entries in the books of Donald Limited and prepare the balance sheet giving effect of the above scheme of absorption. सी आपल्याला ही बॅलन्स शीट जी आहे ही दिलेली आहे. परचेस कन्सिडरेशन आपल्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथडने फाइंड आउट करायचं आहे. नॉर्मली आपण नेट पेमेंट मेथडने आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण फाइंड आउट केलेलं आहे. लेट सॉल्व दिस प्रॉब्लेम विथ intrinsic value method. So this is the purchase consideration. The purchase consideration intrinsic method ने कसं फाइंड आउट करतात. The first total assets as per balance sheet. जेवढ्या assets दिलेले आहेत त्यांचे टोटल करायचे. टोटल सो assets balance sheet मध्ये जेवढे assets आहेत त्यांचे टोटल घ्यायचे. So 16,88,500 Mickey Limited and Donald Limited 43,85,000. सो आपण ह्याच्यात टोटल आहेत ह्या घेऊया. टोटल ॲसेट्स ॲज पर बॅलन्स शीट मिकी लिमिटेड अँड डोनाल्ड लिमिटेड. टोटल ॲसेट्समधून ज्या लायबिलिटीज आहेत या लेस करायच्या आहेत. तर ज्या लायबिलिटीज इथे दिसतात सी इन द प्रॉब्लेम. सेंट्रल क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे. सो सेंट्रल क्रेडिटर्स आपल्याला लेस करायचे आहेत. सी लेस लायबिलिटीज 55,000 and 65,000. Then we will get net assets. जेवढे टोटल ॲसेट्स आहेत त्याच्यातून लायबिलिटीज आपल्याला लेस करायचे आहेत. देन वी विल गेट नेट ॲसेट्स 16,33,500 and 43,20,000. So these are the net assets. नेक्स्ट स्टेप इज इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर. आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो हिअर इज अ फॉर्म्युला नेट ॲसेट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नेट ॲसेट आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट केले. सी हिअर नेट ॲसेट्स मिकी लिमिटेड अँड डोनाल्ड लिमिटेड. सो नेट ॲसेट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आपण नंबर ऑफ इक्विटी शेअर्स बघूया. सी हिअर पेड अप कॅपिटल इथे दिसतंय आपल्याला. पेड अप शेअर कॅपिटल 9,000 shares in Mickey Limited and 40,000 shares in Donald Limited. So number of shares जे आहेत त्याने आपण डिवाइड करणार आहोत. सो 9,000 and 40,000. And then this is the answer. That is intrinsic value per share. The 16,33,500 ला 9,000 ने डिवाइड केल्यावर आन्सर येत आहे 181.5 and in Donald Limited मध्ये 43,20,000 divided by 40,000 and the answer is 108.
इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर इथे आपण फाइंड आउट केलेली आहे. सी इन द प्रॉब्लेम, द होल्डर ऑफ एव्हरी 3 shares in Mickey Limited will receive 5 shares in Donald Limited. मिकी लिमिटेडमध्ये जे 3 शेअर्स आहेत, डोनाल्ड लिमिटेडमध्ये गेल्यावर त्याला 5 शेअर्स मिळणार आहेत. फर्स्ट, द व्हॅल्यू ऑफ 3 शेअर्स इन मिकी लिमिटेड. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर आपण इथे फाइंड आउट केली आहे. तर 3 शेअर्सची व्हॅल्यू काय येईल हे आपण फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॅल्यू ऑफ 3 शेअर्स इन मिकी लिमिटेड. मग कसं कॅल्क्युलेट करणार, तर पर शेअर इथे आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढलेली आहे. सो या इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअरला 3 शेअर्स, सो 3 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला व्हॅल्यू ऑफ 3 शेअर्स इन मिकी लिमिटेड मिळणार आहे इथे. सो व्हॅल्यू ऑफ 3 शेअर्स इन मिकी लिमिटेड 181.5 इंटू 3. 181.5 कसे आले, तर इथे इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर आपण जे फाइंड आउट केलं त्याला 3 शेअर्सने मल्टिप्लाय करायचं. देन वी विल गेट 544.5. Next, value of 5 shares in Donald. Because 3 shares in Mickey Limited will receive 5 shares in Donald Limited. Mickey Limited मध्ये 3 shares ज्याला आहेत त्याला डोनाल्ड लिमिटेड मध्ये 5 shares मिळणार आहेत. Will get 5 shares. So value of 5 shares in Donald Limited. त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर आलेली आहे त्याला 5 शेअर्सने मल्टिप्लाय करायचं आहे. सो व्हॅल्यू ऑफ 5 शेअर्स इन डोनाल्ड 108 into 5. Then we will get this amount 540. आता ह्या दोन्ही अमाउंट्स मधला आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. बिकॉज आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सी हिअर. डोनाल्ड लिमिटेड, see, the holder of every 3 shares in Mickey Limited receive 5 shares in Donald Limited plus as much cash as necessary to adjust the rights. कॅश सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट्स वाय आपण इथला डिफरन्स जो आहे हा फाइंड आउट करतोय. सो डिफरन्स इन व्हॅल्यू, या ज्या 2 व्हॅल्यूज आहेत 3 शेअर्स आणि 5 शेअर्सच्या, इथे व्हॅल्यूज आपण ज्या काढल्यात त्याचा डिफरन्स घ्यायचा आहे. सो 544.5 मायनस 540 and answer is rupees 4.5. So holder of every 3 shares in Mickey Limited will receive 5 shares in Donald Limited and rupees 4.5 cash. आपल्याला ती कॅश फाइंड आउट करायची होती. दॅट्स वाय आपण हे इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. मग आपल्याला कॅश सुद्धा इथे फाइंड आउट केलं 4.5. आता हे परचेस कन्सिडरेशन कसं डिस्चार्ज करणार, लेट्स सी. The discharge of PC, that is purchase consideration. 3 शेअर्सला 5 शेअर मिळणार आहेत. पण 9,000 शेअर्सना किती मिळतील? 9,000 into 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय आणि 3 ने इथे डिवाइड केलंय. And the answer is 15,000 shares. तर ते 15,000 जे शेअर्स आहेत at rupees 75 ने द्यायचे आहेत. See here in the problem. ते जे शेअर्स दिलेले आहेत, शेअर्स ऑफ रुपीज 75 पेड अप. सी आता डोनाल्ड जो आहे, डोनाल्ड लिमिटेडने मिकीला ऍब्सॉर्ब करून घेतलंय. सो डोनाल्ड जो आहे हा परचेस कन्सिडरेशन पे करणार आहे मिकीला. सो डोनाल्ड लिमिटेड मध्ये इक्विटी शेअर्स जे आहेत त्याची पेडअप व्हॅल्यू इथे दिसते रुपीज 75 पेडअप. सो दॅट्स वाय इथे जे आपण 15,000 शेअर्स जे फाइंड आउट केलेले आहेत ॲट रुपीज 75. जी कॅश आपण इथे फाइंड आउट केली होती, सी हिअर कॅश रुपीज 4.5. सो ते कॅश जे आहे किती एक्झॅक्टली आपल्याला द्यावी लागणार ती कॅल्क्युलेशन इथे दिसतंय. 9,000 into 4.5 divided by 3. Then we will get the cash. 11,25,000
जे आहेत हे शेअर कॅपिटल आहे अँड देन जी कॅश आहे 13,500 ही कॅश त्यांना द्यावी लागणार आहे. सो डिस्चार्ज ऑफ पीसी परचेस कन्सिडरेशन टोटल परचेस कन्सिडरेशन इथे आपण फाइंड आउट केलंय. टोटल परचेस कन्सिडरेशन आहे 11,38,500 आणि त्यातले 13,500 ही कॅशमध्ये द्यायचे आहेत आणि बाकीचे जे आहेत 11,25,000 हे शेअरमध्ये द्यायचे आहेत त्यांना. सो त्याच्यासाठी त्यांना 15,000 शेअर्स जे आहेत हे 75 रुपीजने द्यायचे. देन दे विल गेट 11,25,000 अमाऊंट. सो डिस्चार्ज ऑफ पीसी काही अमाऊंट जे आहे ही शेअरमध्ये द्यायची आणि काही जे आहे ती कॅशमध्ये द्यायची. नेक्स्ट वी हॅव टू पास अ जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीमध्ये फर्स्ट जी जर्नल एंट्री आहे, आता जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ डोनाल्ड लिमिटेड. डोनाल्ड मीन्स जी न्यू कंपनी आहे, ज्या कंपनीने मिकी लिमिटेडला ॲब्सॉर्ब केलेलं आहे. सो डोनाल्ड लिमिटेड कंपनीमध्ये आपल्याला ज्या जर्नल एंट्रीज आहेत ह्या करायच्या आहेत. सो फर्स्ट एंट्री बिझनेस परचेसची येणार आहे बिकॉज डोनाल्डने बिझनेस परचेस केलेला आहे मिकी लिमिटेडचा. सो बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर ऑफ मिकी लिमिटेड. आता बिझनेस परचेस करताना तो कितीला केलेला आहे मीन्स परचेस कन्सिडरेशन किती द्यावं लागणार आहे तर 11,38,500. इथे अमाऊंट दोन्हीकडे सेम येते. बिझनेस परचेस अकाउंट डेबिट 11,38,500. सी हिअर डोनाल्ड लिमिटेडला मिकी लिमिटेडला डोनाल्डला 11,38,500 हे मिकी लिमिटेडला द्यावे लागणार आहेत बिझनेस परचेस केल्याबद्दल. सो इथे त्याची एंट्री केली आहे बिंग बिझनेस परचेस. नेक्स्ट एंट्री ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर. ज्या ॲसेट आणि लायबिलिटीज ज्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्याची एंट्री करायची आहे. सो सन्ड्री ॲसेट्स account. See here in the problem, sundry assets are given and cash in hand is given. So आपण ह्याच्या sundry assets आणि cash आहे हे घेऊया इथे. Sundry assets 16,85,000 and cash in hand 3,500. Then to creditors, the asset liabilities ज्या आहेत ह्या टेकन ओव्हर च्या एंट्रीमध्ये ज्या ॲसेट्स आहेत त्यांना डेबिट करायचं आहे आणि ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्यांना क्रेडिट करायचं आहे. आणि ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्या त्यामध्ये परचेस कन्सिडरेशन जे आहे हे सुद्धा इथे रेकॉर्ड करायचं आहे टू लिक्विडेटर ऑफ मिकी लिमिटेड. लिक्विडेटर ऑफ मिकी लिमिटेड मीन्स बिझनेस परचेस करताना मिकी लिमिटेडला किती मिळाले हे सुद्धा इथे क्रेडिट करायचं आहे. Sundry assets account debit, cash account debit to sundry creditors, to liquidators of Mickey Limited, to capital reserve. See here, capital reserve 4,95,000. आता हा capital reserve कसा आला? Let's see the calculation. Capital reserve एकतर कॅपिटल रिझर्व फाइंड आउट होईल किंवा गुडविल जे आहे फाइंड आउट होईल. आपण इथे नेट ॲसेट व्हॅल्यू काढली होती. सी हिअर नेट ॲसेट कशी आपण फाइंड आउट केली तर टोटल ॲसेट मायनस टोटल लायबिलिटीज. टोटल लायबिलिटीज मीन्स जेवढ्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या लायबिलिटीज आपण लेस केलेल्या आहेत. देन वी विल गेट नेट ॲसेट अमाऊंट. सी हिअर नेट ॲसेट इथे अमाऊंट होती 16,33,500 नेट ॲसेट. बट परचेस कन्सिडरेशन आपण जे फाइंड आउट केलं त्या परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट किती आली? सी हिअर दिस इज द परचेस कन्सिडरेशन. बट परचेस कन्सिडरेशन आहे हे परचेस कन्सिडरेशन किती आलं तर 11,33,500. मग नेट ॲसेट अँड परचेस कन्सिडरेशन या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे बिकॉज नेट ॲसेट व्हॅल्यू आली होती 16,33,500. सो अज्युम काय केलं जाईल की नेट ॲसेटची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी बिझनेसने द्यायला हवी होती बट परचेस कन्सिडरेशन कमी आलं आहे 11,33,500. When net asset is higher than purchase consideration, it is capital reserve.
जेव्हा नेट ॲसेटची व्हॅल्यू जी आहे ही पर्चेस कन्सिडरेशन पेक्षा जास्त असेल तेव्हा कॅपिटल रिझर्व्ह मिळणार आहे. आणि जेव्हा नेट ॲसेटची जी व्हॅल्यू आहे ही लेसर असेल अँड पर्चेस कन्सिडरेशन ही हायर असेल तेव्हा गुडविल मिळणार आहे. या केसमध्ये इथे काय झालंय तर नेट ॲसेट इज हायर दॅन परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनची जी अमाऊंट आहे ही लेसर आहे, नेट ॲसेटची अमाऊंट जी आहे ती हायर आहे. सो हिअर इज कॅपिटल रिझर्व्ह 4 लाख. आता हा कॅपिटल रिझर्व्ह कसा फाइंड आउट केला तर या दोघांमधला जो डिफरन्स आहे 16,33,500 अँड 11,38,500 या दोघांमधला तुम्ही डिफरन्स फाइंड आउट करून बघा. या दोघांमध्ये डिफरन्स येतो 4,95,000 चा. सो दिस इज अवर कॅपिटल रिझर्व्ह. सो जेव्हा नेट ॲसेट ही जास्त असेल अमाऊंट आणि परचेस कन्सिडरेशन ही लेसर असेल तेव्हा कॅपिटल रिझर्व्ह अराईज होत आहे 4 लाख. इथे आलंय ह्या प्रॉब्लेममध्ये 4,95,000. दॅट्स वाय. आणि जेव्हा कॅपिटल रिझर्व्ह असेल इट शुड बी क्रेडिटेड. कॅपिटल रिझर्व्ह ज्या जर्नल एंट्रीज आपण करतोय त्यामध्ये कॅपिटल रिझर्व्हला क्रेडिट द्यायचं आहे. जर प्रॉब्लेममध्ये गुडविल अराईज झालं तर ते गुडविल आपल्याला डेबिट करायचं असतं. आता इथे कॅपिटल रिझर्व्ह आपल्याला फाइंड आउट झालंय. सो कॅपिटल रिझर्व्हला क्रेडिट देतोय आपण टू कॅपिटल रिझर्व्ह 4,95,000. Being assets and liabilities taken over. थर्ड एंट्री लिक्विडेटर्स ऑफ मिकी लिमिटेड. आता ही जे परचेस कन्सिडरेशन आहे हे डिस्चार्ज केल्याची एंट्री म्हणजे कशा प्रकारे आपण देतोय लिक्विडेटर्स ऑफ मिकी लिमिटेड अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू कॅश और बँक अकाउंट. तर काही जे परचेस कन्सिडरेशन आहे हे शेअर्समध्ये मिळतंय आणि काही कॅशमध्ये मिळतंय. सो जेवढे शेअर्समध्ये मिळतंय ते इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला त्या हेडिंग अंडर दाखवलंय 11,25,000 आणि जेवढं कॅशमध्ये मिळतं 13,500 ते कॅश हेडिंग अंडर दाखवलंय. टोटल जे आहे हे मिकी लिमिटेड डेबिट केलंय 11,38,500. तर ह्या 3 जे जर्नल एंट्रीज आहेत हे आपल्याला पास करायच्या होत्या आणि आपल्या पास करून झालेल्या आहेत. नेक्स्ट वी हॅव टू प्रिपेअर द बॅलन्स शीट. सो बॅलन्स शीटचा फॉर्मॅट सेमच आहे. इक्विटीज अँड लायबिलिटीज, देन ॲसेट्स. व्हर्टिकल बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचे. वी हॅव टू प्रिपेअर नोट्स टू अकाउंट हिअर. तर प्रॉब्लेममध्ये काय काय दिलं तर ॲथोराइज कॅपिटल दिलेलं आहे. सो आपण ॲथोराइज कॅपिटल सुद्धा इथे रेकॉर्ड करणार आहोत. नोट्स टू अकाउंटमध्ये हे रेकॉर्ड करायचं आहे ॲथोराइज कॅपिटल. आता जी बॅलन्स शीट आहे इन द बुक्स ऑफ डोनाल्ड लिमिटेड. डोनाल्ड लिमिटेडची इथे बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची आहे. दॅट्स वाय डोनाल्डचं जेवढं ॲथोराइज कॅपिटल आहे ते आपण तेवढं घेणार आहोत. सो ॲथोराइज शेअर कॅपिटल ऑफ डोनाल्ड लिमिटेड. So 60,000 equity shares of rupees 75 each. So authorized capital 60,000 equity shares of rupees 75 each. And the amount is 45 lakh. Then equity share capital. See equity share capital आता आपण डोनाल्डच्या बुक्समध्ये बॅलन्स शीट जी आहे ही प्रिपेअर करतोय. दॅट्स वाय आपण डोनाल्डचं इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे हे कन्सिडर करणार आहोत इथे. सो डोनाल्ड लिमिटेडचं जे पेड अप शेअर कॅपिटल आहे डोनाल्ड लिमिटेड, सी हिअर 40,000 shares of rupees 75 paid up. See here. आता जे 40,000 इथे आता जे ऑलरेडी इक्विटी शेअर्स आहेत ते आपण इथे 40,000 प्लस 15,000. See here. Of the above 15,000 shares are issued for consideration other than cash. डोनाल्ड लिमिटेडने जे काही इश्यू केलेले आहेत तर त्यामध्ये त्याचे इक्विटी शेअर्स प्लस जे काही कन्सिडरेशन तो देतोय अदर दॅन कॅश ते सुद्धा आपल्याला इथे ऍड करायचंय. सो 40,000 प्लस 15,000. आता हे 15,000 कसले तर परचेस कन्सिडरेशन आपण जेव्हा फाइंड आउट केलं सी हिअर डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन त्यामध्ये आपण फाइंड आउट केलं होतं जर मिकी लिमिटेडच्या 3 शेअर्सना
डोनाल्ड लिमिटेड मध्ये जाऊन 5 शेअर्स मिळणार आहे. तर 9000 इक्विटी शेअर्सना किती शेअर्स मिळतील? मग इथे आपण हे फाइंड आउट केलेत 15,000 शेअर्स. सो ते 15,000 शेअर्स जे आहेत हे आपण त्यात ऍड केलेत. सो 40,000 plus 15,000 total is 55,000 equity shares of rupees 75 each. 41,25,000. Next we will record reserve and surplus. The reserve and surplus मध्ये प्रॉब्लेम मध्ये दिलेले जे जनरल रिझर्व आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे. जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इट शुड बी रेकॉर्डेड. सो डोनाल्डचे जेवढे जनरल रिझर्व आहेत 12,85,000, it should be recorded here. General reserve 12,85,000. Then profit and loss account. See problem मध्ये profit and loss account दिलेलं आहे. डोनाल्डचं 35,000 आहे. So it should be recorded 35,000. Then reserve and surplus under problem मध्ये जो capital reserve आपल्याला arise झालेला आहे. See in the calculation capital reserve आपण इथे find out केला होता 4,95,000 चा. So capital reserve जो आहे हा सुद्धा आपण इथे रेकॉर्ड करूया. रिझर्व and surplus under 4,95,000 आणि यांची टोटल जी आहे ही आउटर कॉलम नाही. टोटल इज 28,15,000. लॉंग टर्म बॉरोइंग सी प्रॉब्लेम मध्ये लॉंग टर्म बॉरोइंग्स नाही आहेत. देन ट्रेड पेएबल. येस, ट्रेड पेएबल अंडर क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आर गिवन हियर. Creditors 65,000. Let's record this 65,000. Then short-term provisions, no, there is no short-term provisions. Next, tangible assets. We will see the asset side. Yes, there is a sundry assets. Donald Limited 43,57,500. The creditors फक्त आपण इथे जे क्रेडिटर्स आहेत हे आपण फक्त डोनाल्डचे घेतले. आपल्याला दोन्हींची टोटल करून घ्यायचे. क्रेडिटर्स जे आहेत हे 55,000 प्लस 65,000. Creditors 1,20,000. Then sundry assets सुद्धा आपल्याला टोटल करून इथे घ्यायचे. सन्ड्री असेट्सची आपण टोटल घेतोय मिकी अँड डोनाल्ड दोन्ही. So 60,42,500. Next, in problem there is no inventory, just cash in hand is there. So cash balance, cash and cash equivalents. See, what about bank balance? Cash in hand. Yes, cash balance is there. So cash दोघांची टोटल आपण बघूया. 27,500 and 3,500. त्यांची टोटल येते 31,000. 31,000 मधून आपण आधी सो इथे दोघांची टोटल आधी रेकॉर्ड करून घेतले 31,000. ही इन द परचेस कन्सिडरेशन काही अमाऊंट जी आहे ही कॅश मधून दिलेली आहे. ही परचेस कन्सिडरेशन जे आहे हे सॅटिस्फाय करण्यासाठी डिस्चार्ज करण्यासाठी काही अमाऊंट इक्विटी शेअर मध्ये दिली आणि काही अमाऊंट जे ही कॅश मध्ये आपण देतोय. सो ती कॅश मध्ये दिलेली जी अमाऊंट आहे ही 13,500 हे ह्या कॅश मधून लेस केले जातील. सो 31,000 मायनस 13,500 रिमेनिंग जेवढी कॅश आहे ही एवढी
डोनाल्डमध्ये येईल बिकॉज डोनाल्ड जे आहे परचेस कन्सिडरेशन पेड करताना कॅश सुद्धा काही देणार आहे. सो 17,500. प्रॉब्लेममध्ये अजून काहीच ॲसेट दिलेले नाही आहेत. सो ॲसेट लायबिलिटीज आपल्या रेकॉर्ड करून झाल्यात. लेट्स पुट दिस अमाऊंट्स अँड बॅलन्स शीट. आपण बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट जे आहेत ह्या घेऊया. शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलची टोटल आहे. शेअर कॅपिटलची टोटल घ्यायचे सी. जे ॲथोराइज कॅपिटल आहे ते फक्त आपण नोट्स टू अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो. ॲथोराइज कॅपिटल हे बॅलन्स शीटमध्ये येत नाही. जस्ट जे इक्विटी शेअर कॅपिटल आहे किंवा जे प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे हे येतं. आता इथे इक्विटी शेअर आहे सो 41,25,000. शेअर कॅपिटल 41,25,000. नेक्स्ट रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लसची जेवढी टोटल आहे ही आपण घेऊया. $28,15,000. लॉंग टर्म बॉरोइंग्स प्रॉब्लेममध्ये दिलेले नाही आहेत. ट्रेड पेएबल येस आहे. सो ट्रेड पेएबल आपण रेकॉर्ड करून घ्या 1,20,000. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स नाही दिल्यात सो आपण ह्यांचे टोटल जे हे करून घेऊया. येस. रिझर्व अँड सरप्लसची टोटल जी आहे आपण इथे घेतलेली आहे आउटर कॉलमला. देन प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट अंडर फिक्स ॲसेट्स. ज्या टँजिबल ॲसेट्स आहेत त्यांचे आपण टोटल इथे घेऊया. हिअर टँजिबल ॲसेट्स आर देअर 60,42,500. देन इंटँजिबल ॲसेट्स नाही आहेत काहीच. जस्ट कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट आहे. आपण ते रेकॉर्ड करून घेऊया. 17,500. टोटल घ्यायची आपल्याला ॲसेट साईडची. येस. टोटल जी ही आपली मॅच झाली आहे. इक्विटीज अँड लायबिलिटीज अँड ॲसेट्स सी. आपला प्रॉब्लेम जो आहे हा संपलेला आहे.